थांबा. मी आत याची वाट बघत होतात का? हो. आत आणि बाहेर याच्यामध्ये उंबरा येतो आणि उंबऱ्याचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे. उंबरा मर्यादा शिकवतो. त्यामुळे एकदा का तुम्ही उंबऱ्याच्या आत आलात की उत्तर द्यायला बांधील आहात. हा मला माहिती आहे. आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहोत, व्यवहारात आहोत. पण जोपर्यंत व्यवहारात आहोत तोपर्यंत मक्तेदारांच्या रीतीभाती पाळायच्या. पण एकदा का कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी डेट झाली की आम्ही स्वतः तुमचा हात धरून तुम्हाला उंबऱ्याबाहेर सोडून येऊ. एवढं काय केलंय मी नक्की हे कळेल का मला? कुठं गेला होता तुम्ही? आईला सोडायला गेले होते माझ्या. ह्यात काय चुकलं? आईला सोडायला गेलात यात नाही चुकलं तुमचं. पण आईला रिक्षानं सोडायला गेलात इथं चुकलंय तुमचं. तुमच्यासाठी ही रोजची गोष्ट असेल पण मक्तेदारांच्या सुनेला साजिशी नाही. म्हणजे जखम झालीये तुमच्या हाताला. जखम जरी छोटी असली ना तरी जखमी अवस्थेत मक्तेदारांच्या सुनबाई रिक्षातून वणवण फिरतायत याची बातमी मोठी होऊ शकते. जरा या गोष्टीचं भान ठेवा. तिथं तुमच्या दिमतीला एवढ्या गाड्या आहेत, त्यातली कोणती गाडी घेऊन जायचं की? मीडियावाले कुंपणावर कावळ्यासारखे टप्पून बसलेत. एवढं लक्षात आलं नाही वय अजून तुमच्या? टेम्परवरी असलात ना तरी मक्तेदारांची सून आहात आणि मक्तेदार साधारण जगू शकत नाहीत. त्यांना लोकांच्या दृष्टीनं जगावं लागतंय. त्यामुळे सांगतोय तुमच्या वागण्यानं अजून हेडलाईन करत बसू नका. आणि हो, तेज प्रतापांना वाचवण्यासाठी वार स्वतःवर झेललात हे बघितलं आम्ही. लक्षात आहे आमच्या. आम्ही कोणाचं कर्ज ठेवत नाही. त्याची परतफेड नक्की केली जाईल. ध्यानात असू द्या. बेसिकली मक्तेदारांनी रिक्षाने जायचं नाही. बाबू, अरे मगाशी तू बोलला ना मला की तुला खंडूनाना भेटायला यायचंय म्हणून. मग माझ्या लक्षात आलं हे तुपे आहेत ना ते अण्णांचे जुने मित्र आहेत. मग म्हटलं आपणच जावं. कसं आहे माझ्याकडे ना माईसारखी सत्ता आहे ना पैसा, तर तेवढीच आपली बाबूला मदत म्हणून आले. हो की नाही? हो जय 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 जय. अहो अण्णा ना आम्ही फार जुने मित्र. 1987. राहू दे राहू दे. 1987 पासून 2025 पर्यंत यायला लय वेळ लागेल. जय 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 जय. बोला काय केलं?
एजन्सी. बरं, चला, मी निघते. का गे थांब. तू इथं का आलीयस? तू इथं का आलीयस काके सांग. बाबू मी ते तू इथं आलीयस कारण हे डील फायनल करायला साक्षीदार म्हण. काकी साक्षीदार म्हणून आलीये. बरं झालं तू आलीस. तू इथं उभी कायस? बस की, ही एजन्सी आपलीच होणार आहे आता. त्यामुळे तू बस इथं बिंदास. तिथं बस, मेन खुर्चीवर बस. बस बस. हा बस बिंदास. बस. आणि तुम्ही इथं बसा. इथं डील करायचे ना आपल्याला. बसा बसा बसा. हा बिंदास बसा. हा तुम्ही बसा. मी बसतो नंतर. काके आता मला सांग, ही डील कितीला फायनल करायची? मला काय कळतंय ना डील मधलं. ते व्यवहाराचं सगळं माई बघते ना, माझा काही संबंध. आता कळल. म्हणजे आता तू सांगशील ना कसं करतात डील, मग कळेल ना मला कसं करतात ते, असं म्हटलं. हा की तू पण उगाच माझे खेचतीस. हा बरं जाऊ दे, सोड. चला कांडू नाना, तुम्ही काकीनं तर ओळखताच. मी त्यांचा पुतणे. आता काकी साक्षीदार आहे आणि आपला व्यवहार एकदम सोपा आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही यातलं एक बोट पकडा. हे काय नवीन? नवीन काही नाही, यातलं जे बोट पकडाल ना तुम्ही, ती रक्कम फायनल. आपण आपलं आधी काय ठरलंय हे आठवतं ना? ते आता सगळं विसरा. आता नवीन डील. नवीन डील? हा पकडा लवकर. 30 लाख रुपये. काय खंडू नाना, काय बोट पकडलं तुम्ही? समजा हे बोट पकडलं असतं मग किती मिळाले असते? हे बोट जर पकडलं असतं ना तर तुम्हाला 30 लाखच मिळाले असते. काय खंडू नाना तुम्ही पण. बरं जाऊ द्या. अभिनंदन. डील फायनल. डील फायनल. चला डील फायनल. बाबू तू ना भारी गमत्याच आहेस. असं कुठे डील असतं का? थोडी त्यांची रक्कम, थोडी आपली रक्कम, असं असतंय ना. अहो मी बोललो होतो आधी 55, पण आता फायनल सांगतो. लास्ट 30 फायनल. बाबू बोला ना, मग 30 फायनल. जय हो जय हो. 30 तर 30. जिथं रुपये तिथं तुपे. काकी तू ए तंडर बघितलं काय? जिथं होती वजाबाकी तिथं उभी राहती माझी पुष्पा काकी. तंडर. डील डन. डील डन. अभिनंदन. मग तुम्ही नाना 30 लाखात डील डन ना? हा ठीक आहे. जिथं रुपये तिथं तुपे. चला सगळ्यांसाठी चहा सांगा कडक एकदम. येऊ का वैदेही? काकी तुम्ही कधी आलात? तुझा चेहरा पडलेला होता ना तेव्हा. काय झालंय? कुणी काही बोललंय का? नाही तर. खोटं बोलू नकोस. मला सांगितलं गोंडसने माई तुला ओरडली म्हणून. आता काय झालं? ते होय. हो काही नाही, मी माझ्या आईला सोडायला गेलेले ना रिक्षानी. मग काय झालं? मग माईसाहेबांचं असं म्हणणं होतं की मक्तेदारांची सून रिक्षाने का गेली, बाहेरची कुठली तरी गाडी घेऊन जाऊ शकली असते. असं एवढंच? हां, म्हणजे त्या मला सांगत होत्या की
मक्तेदार फॅमिली नेहमी मीडियाच्या रडारवर असते, त्यांना उगाच ब्रेकिंग न्यूज कशाला द्यायची. माई पण ना कधी कधी कमालच करते. तिच्या लेकाने एवढी मोठी बातमी करून ठेवली आहे आणि दोष मात्र तुला. काकी खरं सांगू का, त्यांच्या दोष देण्याचं मला इतकं काही वाटत नाही, पण मला तेज प्रताप बद्दलची एक वेगळी गोष्ट सतवते. कुठली? म्हणजे तो माणूस नक्की कसा आहे? एका बाजूला माझ्यासाठी तो मारामारी करणारा, दमदाटी करणारा, दादागिरी करणारा गुंड आहे, आणि दुसरीकडे इतर माणसं त्याचं इतकं गुणगान गातात, त्यांच्यासाठी जणू तो देव आहे. मला कळतच नाहीये तो नक्की कसा आहे. एकाच माणसाच्या वागण्यात इतका विरोधाभास असणं शक्य आहे? शक्य आहे ना, आणि अपेक्षितही. काही लोक असतात बघ, वरून सोनं आतमध्ये पितळ, तसं. म्हणजे काही नाही ग, ही ना सगळी माईची खेळी आहे. म्हणजे कसं, 10 वाईट कामं करायची आणि 1 पुण्यकर्म करून सगळी पापं धुवून टाकायची. काही लोक नाही का मंदिरं बांधतात आणि मंदिराच्या मागे काळे धंदे करतात. पण मग काकी, ज्या बायका आल्या होत्या त्या जे सगळं बोलत होत्या ते खूप जेन्युइन वाटलं मला. भावना विकत घ्यायची पण कला असते बाई देवी. 4 लोकांवर पुण्य करायचं आणि मग त्यांना लाऊडस्पीकर समोर उभं करायचं आणि भोंग्याचा आवाज एवढा मोठा करायचा ना की त्या आवाजापुढं सगळी पापं दबून जातील. आता जे दारू गुटख्याचा धंदा करतात, जे सरकारमान्य असतात, दुसऱ्या बाजूनं सरकार त्यांना दान करायला सांगतं. म्हणजे मग थोडंसं दान आणि सगळं पाप पुण्यात बदलतं. सगळं राजकारण आहे हे, बाकी काही नाही. म्हणजे हे सगळं माईसाहेबांनी पब्लिसिटीसाठी? अगदी बरोबर. याला म्हणतात इमेज मॅनेजमेंट. लोकांनी तोंड उघडायच्या आधीच त्यांच्या कानात गोड बोलायचं. का कुणास ठाऊक मला असं वाटत होतं की तेज प्रतापच्या वागण्याला 2 बाजू असू शकतात, पण नाही. मी त्याच्याबद्दल जो विचार करत होते तोच करेक्ट होता. वागण्याला एकच बाजू, काळी. पण यात खरं बाबूचा काहीच दोष नाहीये. हे सगळं ना तो माईकडनं शिकलाय. माझं बाबूवर खूप प्रेम आहे ग, पण म्हणून मी तुझ्याशी खोटं नाही ना बोलू शकत. या घरात खूप गोष्टी आहेत, कळतील तुला हळूहळू. या साम्राज्यात छोटी छोटी बिळही आहेत आणि मोठी मोठी भगदाड सुद्धा. वहिनी साहेब, अरे अक्का साहेब, तुम्ही इथे आहात? तुम्हाला माई साहेबांनी बोलवलंय. मी तुम्हाला अख्ख्या घरभर शोधत होतो. तुझा मी येते. हा. आता बहुतेक माझी खरडपट्टी काढायची वेळ आली आहे.
जालिंदर, तहसीलदाराला समज द्या, म्हणावं उशीर झालाय. हो माई, देतो निरोप. सासूबाई येऊ का? काय झालं? तुम्ही आम्हाला बोलवलं? जावई बापू, या या. आम्ही आज तुमची ड्युटी करणार आहोत. एकाचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय आम्हाला. हा, आमचं काही चुकलंय का काय? नाही, पण आमचं काही चुकलं तर जरा इथं उभं राहून आम्हाला मदत करा. बर, पण चौकशी कोणाची करताय? चौकशी आम्ही करणार आहोत, तुम्ही नका करू. ते आले ना, कळल तुम्हाला. बर, तसं तर तसं. अगं गोंडस म्हणाला की तू बोलवलेस. तुला काही खायला करून हवंय का? आत्ता करून आणते. नाही नाही, आम्हाला काही नकोय, पण संचालिकाच्या कामानं पैसे मिळत नाहीत का तेवढे? काही मदत पाहिजे का पैशाची? नाही ग, मला नको कसली मदत. मी तुझी मदत करून देऊ का? थांब, तुला सफरचंद कापून देते. आमच्या जाऊबाईंना की नाही मदत करायची लय हौस आहे. जाऊबाई आमच्या मदतगार. आपण सफरचंद कापूया. अगं कशाला? मी देते ना बारीक बारीक फोडी करून. तुम्ही सफरचंद हातात धरायचा, हा असा नीट धरा. आम कापणार आम्ही. माई एक लागल ना. सेफ गेम खेळणाऱ्यांना लागत नाही. लागलाच ना तर सफरचंद गोड लागल. टिफिनचा बिझनेस सुरू केलाय तुम्ही? खाटे गल्लीत जाणं येणं असतं तुमचं. नाही ग, असं काही नाही. आमच्याशी खोटं बोलायचं नाही. आमच्या माणसांनी तुम्हाला बघितलंय तिकडं. नाही माई, मी नाही गेले तिकडे. आता तू माझी उलट तपासणी घेणार का? माझ्यावर विश्वास नाही तुझा? नाही विश्वास आमचा तुमच्यावर. तुमच्यापेक्षा जास्त आमच्या माणसांवर विश्वास आहे आमचा.
खोटं बोलत नसशील, पण अजून खरं पण सांगत नाहीस. खाटीक गल्लीत काय करत होतीस? सासूबाई सॉरी बर का, म्हणजे तुमच्या दोघींमध्ये थोडस इंटरप्ट करतो. हा अहो म्हणजे चुलत सासूबाई जे काय म्हणतात का नाही ते अगदी बरोबर आहे. त्या आमच्या सोबत होत्या, म्हणजे नाऱ्याची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे ना, आणि त्याचं आपल्या बँकेत खातं आहे ना, आणि ह्या संचालिका आहेत त्या बँकेच्या, म्हणून जरा इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलं होतं त्यांना. म्हणजे काही लीड मिळते का वगैरे ह्याच्यासाठी, बाकी काय नाही. हा खास. आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ना त्या ह्या नव्हत्याच, एवढं सांगायचं होतं. हा चांगलंय. जावई बापू, या विषयावर चांगला प्रकाश पाडलात तुम्ही. खरा प्रकाश आत्ता पाडायचे. सॉरी बोलण्याच्या नादात विसरलो. ते गुरु अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, आणि ते मेन स्विच आहे की नाही लाईटीचं, त्याच्या खाली एक मोठं कापड मिळालं. ते आम्ही डॉग स्क्वॉडला दिलं होतं. झालं काय, ते श्वान आहे की नाही श्वान, ते फक्त आपल्या घराच्या भोवतीच फिरते. याचा अर्थ काय कळते का तुम्हाला? म्हणजे गुरु गाव सोडून बाहेर गेला नाही, त्याला इथंच कुणीतरी आश्रय दिलाय. आणि आम्ही सगळीकडे आता धाड टाकणार आहे. म्हणजे गुरु सापडणार. एकदा का सापडला ना, त्याला आधी आमच्याकडे घेऊन या, मग सरकारी वरात काढा. अहो ते काय सांगायला लागतंय. हा काढू की. पापाचं बी की नाही, किती बी खोल पेरलं ना तरी उगवायचं ते उगवतच. गोड लागलं? निघा आता. जावई बापू, चांगली मदत केली तुम्ही आमची. सफरचंद खाणार काय? नको, माझं पोट भरले. नाही येतो मी. थँक्यू म्हणायला थांबला होतात ना. नाही, आम्हाला वाटलं तसं तुम्ही थँक्यू म्हणाला असं, पण हरकत नाही. तसं तर तसं. चलत सासूबाई, आम्हाला बी माहिती आणि तुम्हाला बी माहिती तुम्ही आमच्या सोबत नव्हता ते. नाही, खरं सांगायचं झालं ना तर आम्ही गृहीतच धरले तुम्ही खरं बोलताय ते. पण आम्ही अजिबात विचारणार नाही तुम्ही कुठं होता, कुणाला डबा द्यायला गेला होता, कुणाला भेटायला गेला होता. अजिबात नाही विचारणार. मला काय वाटतंय, मी खोटं बोलतेय? छे, आम्हाला असं म्हणायचं नव्हतं, अजिबात नाही. फक्त जरा जपून राहावा.
हे कसं आहे, माईंना तुमच्यावर संशय आलाय. संशय माझ्यावर? कसला संशय? मी काही केलंच नाहीये ना, मग भीती कशाची? तसं तर तसं, पण आपलं मी जावे म्हणून सांगितलं. काय तुम्हाला माईंचा स्वभाव तर माहिती आहे. माईंचा एखाद्यावर संशय आला की मग त्याला सोडत नाहीत. मला घाबरवताय? मी पण तुमची सासूच आहे. आमचं भाग्यच आहे, आम्हाला 2-2 सासू आहेत ते. पण तुमच्या फायद्याचं एक सांगू का, थोडे दिवस जरा घरातनं बाहेर जायचं थांबवा, आणि जरा जास्त बोलायचं बी थांबवा. माईंचा संशय म्हणजे साधा आजार नाही, एकदा का लागला घरच्यांचा पण ताप वाढेल. थँक्यू. हेच ऐकायचं होतं आमासनी. आता तुमचं थँक्यू आणि आमचं वेलकम. कसं तसं तर तसं. पुष्पा, चाल बदलावी लागणार. तेजदा पण आज खरंच भारी डील करावं तर तुम्ही. दोन बोटाची आयडिया तर भारी होती. हे बोट धरलं तर 30 लाख, हे बोट भरलं तर 30 लाख. काय होते तेजदा, तिने दोन्ही बोट धरली असती तर 60 लाख द्यायला लागले असते. काय थंडर तू पण. पण हे 30 लाख आणायचं कुठलं? तिथं काही विचार केला तुम्ही? हे केलाच असेल तुम्ही. ह्याच्या आधी जरा काही तसं काही प्रश्न नव्हता, नुसतं शब्दावर काम चालायचं. पण आता तुमचं जरा वागणं जरा वेगळं झालंय म्हणून विचार. आणि त्यात हे डील पुष्पा काकींच्या समोर झाले, त्यामुळे 30 लाख देणं आलं. आणायचं कुठं? काही विचार केला काय कसं करणार उभं 30 लाख? मी काय म्हणतो, तुम्ही माई साहेबांना का सांगत नाही? म्हणजे हे स्नेहाताई, परेशराव, ते झालेलं प्रकरण सगळं जर माई साहेबांना सांगितलं तर माई साहेबच सांगतील, तोडगा काढतील आणि देतील 30 लाख तुम्हाला. हा कसं? ए थंडर, काय डोक्यावर पडलंस काय? नाही असलं काय होणार नाही. हे बघ, हे प्रकरण 2 व्यक्तींना कळता कामा नये. एक म्हणजे वैदी आणि दुसरी म्हणजे माई. त्यांना जर हे प्रकरण कळलं ना तर काहीतरी वेगळाच अर्थ काढते. मी वेळ आली की सांगेनच त्यांना, पण आता माझी भावना कुणीच समजून नाही घेणार. नाही पण ते पुष्पा काकींना माहिती आहे, त्या चुकून बोलल्या तर? पुष्पा काकी नाही सांगणार, ती आपल्याच बाजूने. 30 लाख उभं कसं करायचं? काहीतरी करावं लागेल. त्या आण्याला फोन करतो, काहीतरी सेटिंग होते का बघ. अंडर आठवलं मी, म्हणजे 50 लाखापर्यंतची रक्कम न विचारता काढण्याची परमिशन आहे माझ्याकडे माई साहेबांची. बेस झाली की. आता तू हक्क मला वापरायला लागेल. मागून घ्या 50 लाख मागून घ्या, म्हणजे 20 लाख असं सेव्हिंगला ठेवा, म्हणजे असंच कोणाला तरी मदतीला देते. काय तू थंडर. ती म्हणजे असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय, शेवटी तुम्ही माईसाहेबांच्याकडेच मदत घेतली. बरोबर आहे तुझ. वैदेही म्हणाल्यात ते काही चुकीचं नाहीये. माईंशिवाय खरंच माझं काही अस्तित्वच नाहीये. नाही ते म्हणजे माझं तसं म्हणणं नव्हतं. खरंच आहे. आता पैशांची सोय होणं लय गरजेचं आहे, आणि
आणि मुळात हे मी माझ्यासाठी करतच नाहीये. माझ्यामुळे जर कुणाचं आयुष्य सेटल होत असेल तर मी कुठल्याही थराला जायला तयार आहे. खंड स्नेहाताईंच्या कर्जात राहण्यापेक्षा माईंच्या कर्जात राहिलेलं मला चालेल. हॅलो. हा हॅलो. हा आता ऐकू येते काय? हो येतोय येतोय. बरं परेशराव, तुमच्या आजूबाजूला तुमचे पप्पा तर नाही आहेत ना? नाही. पण काय झालं, तुम्ही इतक्या रात्री कॉल केला? ते काय झालं परेशराव, मला ना करमत नव्हतं म्हणून म्हणलं तुम्हाला एक जोक सांगावा. सांगू काय? काय काय परेशराव, तुम्ही पण बिना कामाचं कोणी फोन करता का? हा हा हा. हो हो. नाही म्हणजे तसं नाही, मी आता घरी आहे ना म्हणून म्हटलं. हा मग मी पण घरीच आहे. म्हणजे तुमच्या पप्पाने तुम्हाला काय टाइम टेबल बनवून दिला काय? या टायमाला बोलायचं नाही, त्या टायमाला बोलायचं नाही, या टायमाला हे करायचं नाही, त्या टायमाला ते करायचं नाही. मग हेच जाऊ दे, मला ते आपण कामाचं बोलू. हा. मी तुम्हाला ते बिझनेसचं सांगितलं होतं की नाही? हा, तर खंडू तुपे म्हणून एक जण आहे, त्यांची गॅसची एजन्सी आणि त्यांना ती विकायची आहे काय. तर ती तुम्ही घ्या, म्हणजे कसं स्नेहाताई आणि तुम्ही एकदम सेटल व्हाल, काही प्रॉब्लेमच येणार नाही तुम्हाला. हा, आणि झाले काय, माझं सगळं बोलणं झालंय. गॅस एजन्सी डील पण फिक्स झाली आहे काय. ते विकत घ्यायला खूप पैसे लागतील ना? माझ्याकडे इतकं भांडवल नाहीये. तुम्ही ऐकूनच घेत नाही. नाही अहो, मी काय सांगायला गेलं तर तुम्ही नुसतं नांगी टाकत असता. ऐका 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 ऐका. नाही नाही, तुम्ही त्याची काळजीच करू नका. मी म्हणतोय तुम्हाला, मी सांगतो ना तुम्हाला वेळ आली की व्यवस्थित. हा चालेल चालेल, ठेवतो. हा यांचं मार्गी लागले, आमचं कधी मार्गी लागते काय माहिती. मूर्ख. यांची मधुर वाणी अजून कानावर नाही पडली. कुठं बाहेर गेला काय? अयो, तुम्ही कधी आलात? मुद्दाम मुद्दाम करतोस ना तू हे सगळं? आता काय चूक केली मी, तुम्ही सांगा मला. चूक? नाही 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 नाही, तू काही चूक करू शकत नाही. चूक ना आम्ही सगळ्यांनी केली आहे. इतरांना आपल्यामुळे दुखापत होते, त्रास होतोय, याची काही कल्पनाच नसते ना तुला? त्रास? अहो मला खरंच काय कळत नाही मी काय केलंय ते. पण स्नेहाताई बद्दल बोलताय का तुम्ही? त्या आल्या होत्या नाही का? त्यांनी काही सांगितलं का तुम्हाला? तिचा काय संबंध? हा, ती का बोलेल काही? अच्छा, म्हणजे स्नेहाताई काही बोलल्या नाहीत? म्हणजे सगळं ओके? ओके? काही ओके नाहीये. माझ्या ताईसोबत जे काही घडलंय ना, ते तुझ्यामुळे घडलंय. ती बिचारी जरी काही बोलत नसली तरी मला माहितीये ना, एकटी एकटी असते, सतत अशी हरवलेली असते, रडत असते. या सगळ्याला कारणीभूत ना फक्त आणि फक्त तू आहेस. युजलेस.